आणि गवताचं पण काम करायचं. आमच्या अमानती दाखवतो तुम्हाला. आमच्या रंबा, मेनका, अप्सरा साफसफाई झाले. आता हे बघा उटी करायला काय टेन्शन नाही. आता मी काय पावसापासून आलो नव्हतो, तर आत्ता बघतोय ना. आता मी आलोय वरच्या बागेमध्ये. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं राजन फिल्टर या चॅनलवरती. आज दूध वगैरे पण काढून झालं आहे. आत्ता नेहमीप्रमाणे आता डेअरीवर घेऊन जायचं आहे. मी नाही जाणार, पप्पाच जाणार आहेत. पण झाले काढून. आपलं काढायचं काम असतं, पप्पा घेऊन जातात. आणि आता एवढी थंडी पडली आहे ना सकाळी सकाळी, बेकार. आणि धुकं वगैरे पण पडले. धुकं म्हणजे एवढं नाही आहे, नॉर्मल धुकं आहे, पण थंडी मस्त पडली, खतरनाक एकदम. तुम्हाला एकदम क्लिअर दिसतंय आज, कारण धुकं नाही एवढं. तर आज माणसं येणार आहेत, तर बघू कसं करायचं ते. काम भरपूर आहे आज. तुम्हाला दाखवतो वातावरण किती मस्त आहे ते. आत्ता चाललो आहे मी म्हैशी सोडायला, चरायला सोडायचे आहेत. तर आत्ता नेतो. आता वाजले 7:30 वाजून गेले, म्हणजे 8 वाजायला आले तर बऱ्यापैकी. तर आता जातो आणि सोडतो, मग परत 11 वाजता बांधायचा. जास्त लांब नाही जाणार. आता बघू, परवा आल्या नव्हत्या माळावर घेऊन लागलं तेव्हा कोण राखणार नव्हता. आता राखणं आहे, तर आता सोडतो त्यांना पटपट आणि घेऊन लावतो तिकडे. कारण गवताचं पण काम करायचं त्याच्यामुळे. आमच्या अमानती दाखवतो तुम्हाला. बघा आता एक एक बघा, छोट्या मोठ्या आणि मागे पण आहे. सगळं आवरून म्हणजे होतं बारीक सारीक काम, ते आता मी चाललो आहे. काल ते संध्याकाळी राहिलं होतं ना थोडंसं हे करायचं, ते करायला पटपट. कारण उद्या परत माणसं येणार आहेत. आणि ते गवत पण थोडं राहिलं वाळत टाकायचं, ते पण टाकायचे. मग उद्या माणसं आली की डायरेक्ट भरता येईल म्हणून. मग आत्ता आधी जातो पटपट, ते आवरून घेतो. राहिले ते दाखवतो. थोडंसंच राहिले, जास्त नव्हतं. ते करून घेतो पटपट. आमच्या रंबा, मेनका, अप्सरा सगळ्या आल्यात बघा. रांगेत एकदम. आता बांधतोय आधी, नंतर काम करतोय. साफसफाई झाले. आता माताचं काम चालू झालेलं आहे आमचं. दाखवतो बघा मला आता. त्याच्यावरती आम्ही उटी घालणार, त्यासाठी माच करायला लागतो. लाकडू वगैरे, दगड वगैरे टाकून तुम्हाला दाखवतो बघा आता. माझं जो चिखल होता ना, तुम्ही सगळं साफ करून टाकला. असं आता काम चालू आहे. पूर्ण झाला की परत एकदा दाखवेल
कसा असतो तो ते आता तिकडचे घेत आहेत लाकडं वगैरे तिकडची पूर्ण झाला की दाखवता येईल परत माच झाल्यावर नंतर. तर आत्ता आमचा माच घालून झाला आहे. माच घातला म्हणजे काटे वगैरे टाकून आता त्याच्यावरती आम्ही ऐनाचा पाला पण टाकला आहे म्हणजे फांद्या टाकल्यात म्हणजे खाली गवत पडू नये उंदीला वगैरे लागू नये म्हणून दाखवतो ना मला. हे बघा खाली बांबू वगैरे पहिले वासे टाकले त्याच्यावरती बांबू टाकला नंतर त्याच्यावरती हे टाळे टाकले सगळे ऐनाचे. आता ह्याच्यावरती गवत टाकायचं बस सॉर्टेड. गवत टाकलं की उटी करायला काय टेन्शन नाही. आता जे बेसिक होतं ते सगळं झालं आहे. आता उद्या माणसं येतील मग गवताचं काम होईल फिनिश. तर मी आलो आहे वरच्या बागेमध्ये. मी पावसाळ्यात आलेलो त्याच्यानंतर आलोच नव्हतो. त्या गवत वाढलं इकडे. आता आहे मी आंब्याच्या झाडाखाली इकडे आलो आता बघतो कारण गवत वाढलं इकडे पूर्ण. सगळं काजू वगैरे आहेत. कलमं जास्त नाहीत एक 15 की 16 कलमं आहेत फक्त. ती आमच्यापुरती फक्त आंबे असतात म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये काय होतील ते. आम्ही काय विकत वगैरे नाही. काजू आहेत का काजू आम्ही देतो. आम्ही स्वतःला पण 30 ते 40 किलो ठेवतो काजू वगैरे काढण्यासाठी. तर आता आलो इकडे बघतोय भरपूर गवत वाढलं आहे. भरपूर म्हणजे काय ठिकाणी जास्त नाही वाढलं आहे. नशीब मी कापलं होतं आधी. नाही कापलं असतं तर वाट लागली असती पूर्ण. एवढं बेकार वाढलं असतं. माझ्या हाईटपेक्षा जास्त वाढलं असतं. तर मला दाखवतो मग कशी आहे ती बाग वगैरे आणि गवत किती वाढलं आहे ते. हे बघा हे सगळं गवत वाढलं आहे. हे काजू आहेत सर्व. हे बघा असं मध्ये कुठे गवत नाही. हे नाही गवत नाही आले असं कोपऱ्याला मध्ये वगैरे असं फक्त 2 पेन आहेत त्याच्यामध्येच आले. तर आता भावाचं लग्न आहे 23 तारीखला. तर त्याच्या आधी जमलंच तर उद्या गवताचं काम झालं नाही पुढे परत 2 दिवस आहेत कारण मी गुरुवारी रात्री निघणार आहे. तर त्याच्या आधी जर जमलंच तर ही बाग साफ करून टाकेन. काय 2 दिवसच लागतील जास्त दिवस नाही लागणार. म्हणजे जरा जोर मारला तर आता बघू कसं होतं ते. झालं तर करून टाकेन. जास्त गवत नाही त्याच्यामुळे एवढं काही नाही. कुठेच मध्ये जास्त वाढले आणि ते काँग्रेस ग्रास आहे त्याच्यामुळे एवढं काय हे नाही. ते काँग्रेस ग्रास काय उडून जातं पटपट. फक्त मध्ये जरा गवत आहे ते फक्त जरा कापायला लागेल बरोबर. बघू कसं होतं ते. आता काय करणार. जातो आता खाली. मी काय पावसापासून आलो नव्हतो तर आत्ता बघतोय ना तर एक आमचं हापूस आंब्याचं झाड मेलं आहे आणि एकाचा फांदा कोसळून पडला आहे. कसं मेलं आहे काय माहिती. विजेने मेलं आहे का कीड लागून मेलं आहे. पण ते पूर्ण त्याच्यामध्ये काय राहिलंच नाही. ते पूर्ण काळं झालं आहे. मला दाखवतो थांबा. 2 झाडं बाद झालीत आमची. दाखवतो बघा. त्याच्यावरती एक पान नाही राहिले. पूर्ण झाड ते खराब झालं आहे. कसं झालं आता काय माहिती पण ते पूर्ण बाद झाले झाड. हे बघा आणि त्याचा फांदा तुटलाय ना ते तिकडे आहे समोर. हे बघा जी चांगली 2 कलमं धरायची त्यांची तशी वाट लागली बघा पूर्ण. हे बघा असं. तर आता बघू बाकी काय करायचं ते. जातो आता खाली. आता तर काय करू शकत नाही मेलेल्याला. बघतो आता परवा वगैरे जमलं तर गवत कापेन नाहीतर काय लग्नानंतर. तर आत्ता सगळी कामं झालेत आणि वरून आलो बागेतून. त्याच्यानंतर गवत पसरवायचं होतं थोडं राहिलेलं ते पसरवलं आणि आत्ता म्हैशी आहेत बाकीच्या बांधल्या. ही एक आहे ती आता इकडे जे आमचं भात पडलं होतं ना त्याच्यामध्ये हिरवं भात आलेलं परत ते आता बाकीची गुरं एवढ्यासाठी कुठे आपण कंपाऊंड करणार त्यासाठी मग त्यांना सोडून दिले. मग ती खाते आता. बघू आता किती खायला तेवढं नाही. आता नेऊन बांधतो बाकी काय. आणि भेटू पुढच्या व्लॉगमध्ये कारण आता दूध पण काढायचं. दूध काढायला घेणार आता त्याच्यामुळे. तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तर लाईक करायला विसरू नका. शेअर करा आणि सबस्क्राईब करा.
बाय.